वीरों की गाथा सुनाने, देश प्रेम सबके मन में जगाने लेकर आए हैं कृष कृष और पार्टी बॉय। भारत है बाल्टी बॉय, आज तुला मी नाही सोडणार. तू माझ्यासोबत स्वॉर्ड फाईट मध्ये नाही जिंकू शकत. 4 हफ्त्यापासून मी ट्रेनिंग करतो आहे क्रिश, तू मला नाही हरवू शकत. अरे माझी तलवार क्रिश, सांभाळ. ओहो, हा काय गोंधळ घालताय तुम्ही दोघं? अगं काय ट्रेश, हे पुस्तक वाचणं सोड आणि तलवार उचल. पुस्तकांमध्ये शब्द असतात जे तलवारीपेक्षा खूप जास्त शक्तिशाली असतात. काय पण म्हणजे तू पीर अली खान यांचं नाव नाही ऐकलंस? पीर अली खान कोण होते ते? पीर अली खान ते होते ज्यांनी 1857 मध्ये फक्त आपल्या शब्दांनी आणि आपल्या पुस्तकांनी सामान्य जनतेला इंग्रजांविरुद्ध आवाज उठवण्यासाठी प्रेरित केलं होतं. हे संस्कृती स्टोरी मोड ऑन. पीर अली खान 1857चे असे शहीद आहेत जे सैनिक नाहीत तर एक दुकानदार होते. त्यांचं पटनामध्ये पुस्तकांचं एक दुकान होतं, जिथून त्यांनी फक्त व्यापाऱ्यांनाच नव्हे, जमीनदार मौलवींनाच नाही तर कंपनी सरकारच्या भारतीय सैनिकांनाही इंग्रजांविरुद्ध बंड करण्यास तयार केलं होतं. म्हणजे 1857च्या संग्रामाचं सिक्रेट ऑर्गनायझेशन. एक्झॅक्टली. पीर अली खान पुस्तकांमधून लपवून त्यांच्या लोकांना गुप्त संदेश पाठवायचे. ते नंदूला पुस्तक देताना म्हणाले, हे गुलाम अब्बास साठी आणि हे घसीटासाठी मौलवी करीम आणि मौलवी मेहदी कडे मी स्वतः जाईन. पीर साहेब, हे सगळे तुमच्या दुकानात येत जात असतात. अचानक त्या सगळ्यांना इथे एकत्र बोलवणं, त्यामुळे इंग्रजांना सुगावा लागला तर? अवध मध्ये खूप गोंधळ उडणार आहे नंदू, आणि पटना मागे नाही राहू शकत. त्या दिवसांमध्ये विलियम टेलर पटनाचे कमिशनर होते. एका संध्याकाळी जेव्हा त्यांच्या घरी पार्टी सुरू होती तेव्हा ओपियम ट्रेडर डॉक्टर लाईल आणि विलियम टेलरचे डेप्युटी स्मिथ तिथे उपस्थित होते. तेव्हा डॉक्टर लाईल म्हणाले, हे खरं आहे का कमिशनर टेलर की हिंदुस्थानी सैनिक आपल्या विरुद्ध बंड करणार आहेत? आशा आहे की आपल्या अफूच्या व्यापारावर फरक पडणार नाही. मूर्खपणा आहे हा डॉक्टर लायल. जरा बघा यांच्याकडे. तुम्हाला वाटतंय का की हे कुत्रे आपल्या मालकांवर हल्ला करतील? यांच्यात भुंकायची ही हिंमत नाही. जेंटलमॅन, कुत्रे प्रामाणिक असतात, तर दुसरीकडे माणसं, तू त्यांना जशी संधी दिलीस की ते आपल्याला चावतात. पीर अली खाननी संदेशाच्या माध्यमातून त्यांच्या ओळखीच्या देशप्रेमींना त्यांच्या दुकानावर गोळा केलं होतं. हे फारच धोकादायक आहे पीर साहेब. सगळे एकत्र इथे का? कारण इंग्रजांनी तुमची जमीन बळकावली आहे मौलवी साहेब. अक्रम भाई तांदळाची शेती करत होते, आता इंग्रज यांना बळजबरीनं अफू उगवायला लावतात. कंपनीनं कपड्यांचा व्यापार पूर्णपणे स्वतःच्या ताब्यात घेतलाय. प्रत्येक व्यापारावर बंधनं, प्रत्येक गोष्टीवर कर. पीर अली बोलतच होते की अचानक स्वतःला घोंगडीमध्ये लपवून बसलेला एक माणूस उभा राहतो आणि त्याची घोंगडी काढून टाकतो, ज्याने तिथे उपस्थित असलेले सगळे लोक घाबरून जातात. मी मौलवी मेहदी. हा इथे? हा इंग्रजांचा अधिकारी इथे काय करतोय? थांबा, तुम्ही घाबरू नका. हे अधिकारी आपल्या सोबत आहेत. मी कंपनी सरकारचा नोकर जरी असलो तरी आहे एक हिंदुस्थानीच ना, आणि हिंदुस्थानियांना इंग्रजांकडून फक्त अपमानच मिळत आलाय. दिवस रात्र त्यांची चाकरी करतो, पण आजवर ना प्रगती झाली ना प्रतिष्ठा मिळाली. श्रीमंत, गरीब, हिंदू, मुसलमान, शेतकरी, सैनिक, इंग्रज सगळ्यांनाच कमी लेखतात. त्यांनी महाराजांची सिंहासन हिसकावली आणि बादशहांची राज्ये. आम्ही कोणीच काहीच केलं नाही, फक्त वेगवेगळे रडत बसलो. पण आता नाही. आता वेळ आली आहे की आपण सगळ्यांनी मिळून हिंदुस्थानाला या फिरंगी लुटारून पासून स्वतंत्र करण्याची. तुम्ही सगळ्यांनी माझी चिठ्ठी वाचली असेल. अवध, कानपूर, दिल्ली सगळीकडे क्रांतीची हवा पसरली आहे. स्वातंत्र्याच्या या वादळात आपणही सामील व्हायला हवं. स्वातंत्र्यासाठी आम्ही सगळे जीव द्यायला तयार आहोत पीर साहेब. फक्त बोला, कधी हल्ला करायचाय? ज्या दिवशी हा झेंडा माझ्या दुकानावर फडकताना दिसेल ती वेळ आली आहे समजा. पण लक्षात ठेवा,
काहीही करण्याआधी तुम्ही सगळे इथे एकत्र व्हाल. इथे कशाला? पीर अली त्या सगळ्यांना खोलीत ठेवलेल्या एका पेटीजवळ घेऊन गेले. जेव्हा त्यांनी ती पेटी उघडली, सगळे लोक आश्चर्यचकित झाले. इंग्रजांच्या बंदुका कुठून आणल्या एवढ्या सगळ्या पीर साहेब? पोलीस स्टेशन मधून मौलवी मेहदींच्या मदतीनं एक एक करून चोरलीये ह्यांनी, स्वतःचा जीव धोक्यात घालून. विलियम टेलर आणि स्मिथ त्यांच्या शिपायांसोबत रात्री राऊंडवर निघाले होते. पीर अलीच्या दुकानात लाईट बघून त्यांनी ऑर्डर दिली. चेक करा. हो सर. दरवाजा उघडा. साहेब तुम्ही? दरवाजा उघडला होता इंग्रजांचा अधिकारी मौलवी मेहंदीने. इथे सगळं काही ठीक आहे. मी स्वतः तपास केलाय. सर सगळं ठीक आहे. सर, काळजीचा संदेश तर फक्त सीपॉय कंटोनमेंट मधूनच आलाय. शहरात काही होईल असं मला वाटत नाही. तू चुकीचा विचार करतोय स्मिथ. पंजाब वरून पटनापर्यंत एकत्रित बंड सिव्हिलियन्सच्या सपोर्ट शिवाय नाही होऊ शकत. आपल्याला कारवाई करावीच लागेल. जो प्रश्न विचारेल त्याला कैद करा आणि त्याला झाडावर लटकवून मारा. एवढं म्हणून विलियम टेलर तिथून निघून जातो. हाच मौलवी मेहदींनी आपल्याला वाचवलं. ह्या चालवण्याची संधीही आपल्या सर्वांना खूप लवकरच मिळणार आहे. विलियम टेलरची शंका खरी ठरली. 1857 मध्ये बॅरकपूर मध्ये मंगल पांडेने बंडाची ठिणगी पेटवली आणि ती मेरठ, दिल्ली, मथुरा, लखनौ आणि कानपूर मध्ये आगीसारखी पसरली. ब्रिटिश ईस्ट इंडियाच्या सैनिकांनी आपल्याच अधिकारी आणि छावण्यांवर हल्ला केला. पटनामध्ये बसलेला विलियम टेलर चवताळून उठला. पटनाच्या प्रत्येक घरात छापा मारा. मौला बख्श, बंदूक, तलवार, सुरे, जी हत्यारं सापडतील ती जप्त करा आणि पूर्ण शहरामध्ये कर्फ्यू लावून टाका. रात्री 9 नंतर जर कोणी घराबाहेर दिसला त्याला गोळ्या घाला. होय सरकार. स्मिथ, दानापूर कंटोनमेंटला जायची तयारी कर. जर का तिथल्या सिपॉयजनी म्युटिनी केली तर आपण जिवंत राहणार नाही. ही पटनाची दिल्ली आणि मेरठ होऊ देणार नाही. यस सर. एका बाजूला विलियम टेलर त्याची स्ट्रॅटेजी बनवत होता, तर दुसरीकडे पीर अली बंडाची तयारी करत होते. पकडले गेलो तर फासावर चढवेल तो विलियम टेलर. माणसाच्या रूपात राक्षस आहे तो. फाशीला कोण घाबरतं मौलवी साहेब? फक्त एवढीच प्रार्थना आहे की मरायचंच असेल तर काहीतरी करून मरू. पीर अली आणि मौलवी करीमचं बोलणं चालूच होतं की अचानक रूम मध्ये नंदू एक बातमी घेऊन आला. मौलवी मेहदी पकडले गेले. त्यांना फाशी देण्यात आली आहे. या खुदा. क्रांती करण्याची वेळ आता आली आहे. पीर अली एक चिठ्ठी लिहून नंदूला देतात. ही चिठ्ठी दानापूरच्या सैनिकांना नेऊन दे लवकर. ही चिठ्ठी सैनिकांना बंडाचा इशारा देण्यासाठी आहे? होय जनाब. आणि हे वचन सुद्धा की जेव्हा ते कॅन्टोन्मेंट उद्ध्वस्त करून पटनाला पोहोचतील तेव्हा जनता फिरंग्यांना हिंदुस्थानच्या भूमीवरून हाकलण्यात त्यांची साथ देईल. पण चिठ्ठी सोबतच विलियम टेलर आणि स्मिथ पण त्यांच्या स्ट्रॅटेजीनुसार दानापूर कंटोन्मेंटला पोहोचले. सैनिकांची ती पत्र कुठे आहेत? जरा मला ती दे. बघतोस काय? सगळ्या चिठ्ठ्या उघड आणि वाच. पटनावरून बंडाचा संकेत. पीर अली खान. ऑफिसर, सगळ्या संशयित सैनिकांची सगळी हत्यारं ताब्यात घ्या. कोणालाही कॅन्टोन्मेंटच्या आतमध्ये किंवा बाहेर अजिबात जाऊ द्यायचं नाही. स्मिथ, जरा माहिती काढ कोण आहे हा पीर अली खान. विलियम टेलरच्या या आज्ञेचं पालन होणार त्याआधीच तिथे काम करणाऱ्या माळीने लपून त्यांचं बोलणं ऐकलं आणि तो तिथून निघून जाण्यात यशस्वी झाला. जेव्हा पीर अली यांना ही गोष्ट माळीने सांगितली तेव्हा त्यांनी तो झेंडा त्यांच्या दुकानावर फडकवला, जो सगळ्यांनी एकत्र गोळा व्हायचा सिग्नल होता. बघताच क्षणी लोकांची गर्दी पीर अली यांच्या दुकानावर जमा व्हायला लागली. पीर अली यांनी मौलवी मेहंदीने इंग्रजांकडून चोरलेल्या बंदुका सगळ्यांमध्ये वाटल्या. त्या रात्री पटनाच्या सगळ्या रस्त्यांवरच्या शांततेला चिरत एक मोठं जनवादळ ओपियम हाऊसच्या दिशेने चालत निघालं, जिथे त्यांचा सामना झाला डॉक्टर लायलशी. तुम्ही लोक आतमध्ये येऊ शकत नाही. पुन्हा विचार न करता पीर अली यांनी गोळी झाडली आणि डॉक्टर लायलला ठार मारलं. विरोध करणाऱ्या देशप्रेमींनी ओपियम हाऊसला जाळून टाकलं.
अचानक ब्रिटिश शिपायांनी गर्दीच्या पाठीमागून हल्ला केला. फायर! त्या रात्री पटनाचे रस्ते युद्धभूमीमध्ये बदलले होते. अनेक जीव गेले आणि अखेर ब्रिटिशर्सने पीर अली यांना बंदी बनवलं. विलियम टेलरने पीर अली खान यांना 3 दिवस सतत टॉर्चर केलं, जेणेकरून ते त्यांच्या गुप्त संघटनेच्या सहकाऱ्यांची नावं सांगतील. पण पीर अली खान यांनी त्यांना काहीच सांगितलं नाही. जरा डोकं चालव रे पीर अली खान, आणि तुझ्या सहकाऱ्यांची नावं सांग. फाशीपासून वाचशील तू. तू हवं तर मला किंवा माझ्या सारख्यांना अगदी दररोज फासावर लटकव, पण तू माझ्या तत्वांचा खून करू शकत नाहीस. अरे विलियम टेलर, मी तर मरणारच आहे, पण माझ्या कुर्बानीतून लाखो शूरवीर जन्माला येतील आणि तुला तुझा हेतू कधीही पूर्ण करू देणार नाही. एक ना एक दिवस तुझ्या अत्याचारांचा अंत होणार, नक्कीच होणार. 7 जुलै 1857 त्यांना फाशी देण्यात आली आणि पीर अली खान भारताच्या स्वातंत्र्यासाठी शहीद झाले. पीर अली जिंदाबाद! 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 अभिमानाने म्हणा. भारत है हम. जर तुम्हाला ही गोष्ट ऐकतानाच एवढी मजा येत असेल तर विचार करा, पाहताना किती मजा येईल. बघा क्रिश, त्रिश आणि बाल्टी बॉय भारत है हम दर रविवारी सकाळी 11 वाजता दूरदर्शनवर. आणि आमचे स्ट्रीमिंग पार्टनर्स आहेत अमेझॉन प्राईम व्हिडिओ आणि नेटफ्लिक्स. स्टे ट्यून.